नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गणेश जयंती विशेष गुळ खोबऱ्याचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा साजूक तूप। आता तूप गरम झालं की यामध्ये लगेच घालायचं आहे आपल्याला 1 वाटी बारीक रवा। आता गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आणि सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे। आता रवा भाजत असताना जाडबोळाची कढई घ्यायची, म्हणजे एकसारखा भाजला जातो, कुठेही कच्चा राहत नाही। रव्याचा एक कण ना कण सगळा एकसारखा भाजला जातो। तर बघा, सतत हलवत हलवत आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे। इथे सतत हलवत हलवत एकसारखा आपण सोनेरी रंगावर रवा भाजून घेतलेला आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे ओलं खोबरं। इथे मी खोवून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे आणि यामध्येच आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे, कारण रवा गरम आहे, कढई गरम आहे, त्यामध्येच आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। ओलं खोबरं असल्यामुळे काय होतं, रवा हे त्यातलं जे ओलसरपणा आहे ते शोषून घेतं आणि पटकन असं भाजलं जातं आणि रवासुद्धा मोकळा सुटसुटीत होतो, खोबरंसुद्धा मोकळं सुटसुटीत होतं। तर तुम्ही इथे बघू शकता, 1-2 मिनटे फक्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे। खोबरंसुद्धा आपण रव्याबरोबर भाजून घेतलेलं आहे आणि एकदम मोकळं सुटसुटीत झालेलं आहे। आता यामध्येच घालायचं आहे इथे आपल्याला 1 वाटी साईसकट दूध घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 2 चमचे इथे मी 10-12 केशरच्या काड्या दुधामध्ये भिजत घातलेल्या, गरम दुधामध्ये, त्यासुद्धा यामध्ये आपल्याला घालायच्या आहे आणि सगळं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे। आता तुमच्याकडे केशर जर नसेल तर तुम्ही थोडासा खाण्याचा जो रंग असतो तो तुम्ही घालू शकता। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ। गॅसची फ्लेम आपल्याला शेवटपर्यंत लोच ठेवायची आहे, कुठेही वाढवायची नाही। आता याच्या ज्या गाठी गठुळ्या झालेल्या आहेत त्या सगळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने। गाठी गठुळ्या सगळ्या आपण मोडून घेतलेल्या आहे आणि मोडून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 वाटी बारीक केलेला गूळ आणि गूळसुद्धा आपल्याला सगळा मिक्स करून घ्यायचा आहे, कारण सगळं गरम आहे आणि पटकन असं गूळ वितळला जातो। सतत आपल्याला हलवून घ्यायचं, म्हणजे भरभर भरभर असा हा गूळ वितळला जातो। बघा, अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे गुळाला पाणी सुटतं आणि हे मिश्रण आपलं ओलसर होतं। छान असे मोदक तयार होतात। कधी या पद्धतीचे मोदक तुम्ही केले नसतील तर माझ्या पद्धतीने जरूर करून बघा आणि घाई गडबड जरी असेल तरी 15 ते 20 मिनिटांमध्ये हे मोदक बनून तयार होतात। करायला सोपे आणि खायला तेवढेच मऊसूत तोंडात विरघळणारे आहे आणि टेस्टी तर अप्रतिम आहे। बघा, सतत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे। तर इथे सतत हलवत हलवत गूळसुद्धा आपण मिक्स करून घेतलेला आणि पूर्ण गूळ हा वितळलेला आहे आणि तुम्ही मिश्रण बघू शकता, छान असं मिश्रण तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अगदी थोडंसं जायफळ, कारण कोणता पण पदार्थ आपण गुळाचा जर बनवला तर त्यामध्ये थोडंसं जायफळ किसून घालायचं, म्हणजे त्याचा स्वाद अतिशय सुंदर लागतो। आता हे सगळं पुन्हा आपण मिक्स करून घेऊ। बघा, या पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यानंतर यावरती आपल्याला 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। तर इथे 2 मिनिटे झालेली आहे आणि कढई आपण खाली काढून घेतलेली आहे। तर तुम्ही इथे बघू शकता,
मिश्रण हातात घ्यायचं आणि बघायचं, एकदम मऊसूद असे हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता इथे मी घेतलेला आहे मोदकाचा साचा. खूप भरभर असे मोदक आपले तयार होतात. आता मोदकाच्या साच्यामध्ये आपल्याला काही पिस्त्याचे काप लावून घ्यायचे आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लावायचे आहे. आता तुमच्याकडे जो साचा असेल छोटा मोठा त्यानुसार तुम्ही मोदक बनवायचा आहे. आता यामध्ये आपण हे मिश्रण भरून घेऊ. अगदी टोकापर्यंत आपल्याला दाबून भरायचं आहे. अशा पद्धतीने भरायचं आहे. आता या पद्धतीने भरलं की लगेच आपल्याला साचा बंद करायचा आहे आणि जे साईडला आलेलं मिश्रण आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला फक्त दाबून भरायचं आहे. बघा अशा पद्धतीने घट्ट असं दाबायचं आहे आणि अतिशय सुंदर असा हा मोदक आपला तयार होतो. तर इथे तुम्ही बघू शकता आहे की नाही, झटपट मोदक आपला तयार झालेला आहे. फक्त जे साईडला आलेलं आहे ते काढून टाकायचं आणि मोदक अतिशय सुंदर तयार झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता यामध्ये जे आपण केशर घातलेलं तेच केशर घ्यायचं आणि त्यानंतर हलकंसं यावरती लावायचं, म्हणजे मोदक अतिशय सुंदर दिसतो. अशा पद्धतीने आपण सगळे मोदक हे बनवून घेऊ. तर बाप्पासाठी इथे गुळ खोबऱ्याचे मोदक तयार झालेले आहे. करायला सोपे आहे आणि जे प्रमाण सांगितलेलं आहे अगदी परफेक्ट आहे. न चुकता सुद्धा तुम्ही हे मोदक 20 मिनिटामध्ये करू शकाल. एवढे सोपे आहे, कारण प्रमाण हे सांगितलेलं एकदम लक्षात राहण्यासारखं आहे. न चुकणारं किंवा नो फेल ही रेसिपी आहे. तरी ह्या गणेश जयंतीला तुम्ही ह्या अशा सोप्या पद्धतीने एकदम मऊसूद तोंडात टाकताच विरघळणारे हे गुळ खोबऱ्याचे मोदक जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.